भारत संविधान रचयिता भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची 133वी जयंती निमित्त नाशिक येथील मोठवाणी मित्र मंडळातर्फे अभिवादन करण्यात आले। यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे, शेखर फडताळे उपस्थित होते। यावेळेस आयोजक मोठवाणी मित्रमंडळ गौतम बर्वे, अध्यक्ष रवींद्र मनतोडे, उपाध्यक्ष शिवाजी सातभाई, कार्याध्यक्ष प्रताप गांगुर्डे, खजिनदार संजय जाधव, प्रमोद रिपोर्ट, संदीप दिघे, प्रमोद जाधव, धनंजय अरिंगळे, बाळू ओढाणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। रोहन भाऊंनी बरोबर सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, यामधून गरजेचं आहे। परंतु संघर्षाला योग्य दिशा मिळावी, आपल्यावर होतो अन्याय तो काय आहे आणि त्याला कोणत्या मार्गाने त्याला आपण न्याय मिळवून देऊ शकतो किंवा आपण वाचा करू शकतो यासाठी शिकणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी विद्यार्थी अवस्थेत असताना त्यांना वाचलेलं आहे। मी वाचलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करत होते आणि त्यांना समोर ठेवून मी पण बऱ्याच वेळ 4-5 तास बैठक मांडून अभ्यास केलेला आहे, मला आठवतं आहे। तर ह्या गोष्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रौढांनाच नाही तर विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातल्या प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला ते मार्गदर्शक आहे। बालावस्थेत, तरुणावस्थेत, प्रौढावस्थेत आणि वृद्धावस्थेत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शक आहेत। त्यांना वाचलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे, त्यांनी दिलेला जो संदेश आहे तो आपण पचवला पाहिजे आणि त्या दिशेने मार्गदर्शन केलं पाहिजे। सर्वांना या ठिकाणी माझ्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। हा उत्सव सर्वांनी आनंदात जल्लोषात साजरा करावा। पोलीस वेळोवेळी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत, ते पण बंदोबस्ताच्या स्वरूपाने हा उत्सव साजरा करत आहे। पोलिसांना नियमाचं बंधन असतं, नियमाचं पालन करून त्यांना तुम्ही मदत करा। सर्वांनी या ठिकाणी जयंती जल्लोषात साजरा करावी असे मी माझे बोलून 2 शब्द संपवतो आणि मला या छोट्या काही कार्यक्रमासाठी तुम्ही बोलवलं। या ठिकाणी मला माझ्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रतिमा पूजन केलं, पुतळ्याला पुष्प हार अर्पण केला, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभार आहे। मोठवाणी सांगते। स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे, नाशिक।